नमस्कार मंडळी, तुम्हाला दिसतंय आज खूप ऊन आलेलं आहे. छान खूप दिवसानंतर आमच्याकडे ऊन आलं आहे, कारण की आमच्याकडे ना नेहमी सतत काळोखच असतो, कारण की पावसाचं वातावरण असतं. आता तर थंडी सुरू होणार आहे आणि मग लाईट लावावी लागणार. पण आज ऊन आलं आहे. मात्र माझी जी ही खिडकी आहे ना किचनची, ती पूर्व दिशेला आहे. त्याच्यामुळे सकाळचं ऊन आहे ते माझ्या डायरेक्ट किचनमध्ये येतं. तर तुम्हाला माझा किचनचा वगैरे ब्लॉग बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला माझा किचन टूर करायची आहे, पूर्ण घराचे टूर करायचं आहे, लवकरच करणार आहे मी. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. खूप दिवसांपासून तुमची खूप रिक्वेस्ट येते की तू डेली ब्लॉग करत जा, तू का नाही करत? तर खूप रिक्वेस्ट असते आणि बऱ्याच ताईंची असते, काही छोट्या मुलींची असते. आणि मग मला खूप वाईट वाटतं की मी का नाही करत आहे. का माहिती आहे का, मला ना एक प्रश्न मलाच पडतो की आपण व्लॉग जर आपण करतोय तर आपली एक जबाबदारी बनते की माझ्याकडून तुम्हाला काहीतरी शिकता यावं. माझ्याकडे काहीतरी अशी क्वालिटी असायला पाहिजे की जी मी तुम्हाला दाखवू आणि ते बघण्यात तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. तुम्हाला काहीतरी त्यातून शिकता आलं पाहिजे. नुसतंच मी माझ्या घरातली कामं करताना दाखवणं तसं मला पटत नाही. कारण की मला असं वाटतं माझ्यापेक्षा छान तुम्ही करत असाल. कारण की मी तर माझ्या घरामध्ये बरीचशी कामं करताना मला भरपूर मुलांची माझ्या मदत असते. पण ते सुद्धा तुम्हाला बघायला खूप आवडतं. तर त्याबद्दल खूप थँक्यू. आणि मग त्याच्यामुळे ना मला असं सुचतच नव्हतं की नक्की मी व्लॉग बनवू कशावर. तर तुमची तर रिक्वेस्ट, तुम्हाला माझं स्वयंपाक बघणं आवडतं, म्हणजे मी स्वयंपाक करताना तुम्हाला ते बघायला आवडतं. तर मला आता जे मला प्रश्न पडले होते ना, तर त्याचे उत्तरं मला मिळालेत. तर मी विचार केला की आजपासून ते काम करायला सुरुवात करायची. तर चला, आजपासून मी नक्कीच करणार आहे. आणि आजपासून मी चुकवणार नाही जरा पण ब्लॉग करणं. तर आता मी सकाळी सकाळी चहा ठेवलेला होता. तर आधी चहा झाला. आधी घरातली जी काही कामं होती ना, सुरुवात त्याच्यापासून केली. त्याच्यामुळे जरा चहाला उशीरच झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, मी इतके दिवस ब्लॉग का नव्हते करत? कारण की आहे ना, माझा जो स्वभाव आहे ना, तो असं चार माणसात बोलण्यासारखा नाही आहे. म्हणजे मी आजपर्यंत कधीच असं बाहेर नाही बोलली. आणि असं नाही की मला माझ्या मिस्टरांकडून कधी कसलं बंधन आहे, असं अजिबात नाही आहे. पण तरीसुद्धा माझा जो स्वतःचाच मूळ स्वभाव आहे ना, जो मी स्वतःच दाबून ठेवला आहे, तर मला नाही आवडत ते तसं बोलायला. मग आता माझा जो व्हिडिओ आहे, तुम्ही सगळ्यांनी माझ्या ब्लॉगर्सनी बघितला तर तो मला चालेल. पण तोच व्हिडिओ माझे नातेवाईकसुद्धा बघतात. मग त्याची जरा थोडी मला लाज वाटते आणि त्याच्यातून उभं राहायला जरासा मला वेळ लागेल. तर असं मला वाटतं. तर आत्ता मी गणपतीमध्ये सुद्धा ना, जितकी मुलं आली होती, मुलांची कॉलेजचे मित्र वगैरे आले होते, तर ते माझा व्लॉग बघतात. तर त्यांनी ते खास मला भेटण्यासाठी आले होते गणपतीमध्ये. मग मला ते खूप छान वाटलं आणि ते सुद्धा मला रिक्वेस्ट करत होते, "काकी तुम्ही ब्लॉग करत जावा ना, आम्हाला खूप आवडतो तुमचा व्लॉग बघायला." तर चला, मला काय वाटलं माहिती आहे, माझ्या कॅटेगरीचेच फक्त ज्या स्त्रिया आहेत त्याच माझा ब्लॉग बघतात की काय. पण नंतर मग मला कळलं की ही नवी मुलं आहेत, ते सुद्धा माझा व्हिडिओ बघतात. तर मग त्यांना पण आवडतं, करावं मग. मग आता मी विचार केला आहे ठामपणे की नक्की ना, मला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं नुसतं व्लॉग करणं असं नाही आहे. कारण मी व्लॉग करताना खूप व्हिडिओ पाहायचे की ह्या व्हिडिओतून आपल्याला काय मिळतं आहे. कारण समोरची व्यक्ती जेव्हा आपला व्हिडिओ बघते ना, तर तेव्हा ती पण हा विचार करणार की याच्यातून मला काय शिकायला मिळतं आहे. तर तसं माझ्याकडून तुम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे. तर हाच माझा हेतू आहे. आणि मग त्याच्यामुळे ना मी विचार करते, असं माझ्याकडे काय क्वालिटी आहे तीच मला अजूनपर्यंत कळली नाही आहे. तर ठीक आहे, मग आता मला थोडंसं असं वाटतं आहे की मला काय दाखवलं पाहिजे. त्या हिशोबाने मग मी आजपासून नक्कीच ब्लॉग करणार आहे. आणि त्यातून तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे माझा असा चार चौघात बोलण्याचा स्वभाव नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं मला अवघड पडत आहे. आता ठीक आहे, आता मी या सगळ्या गोष्टींचा विचार करणार नाही आणि मेन म्हणजे नातेवाईकांचा वगैरे विचार करणार नाही आहे. आणि व्हिडिओ करायला सुरुवात करणार आहे इथून पुढे. चला तर मग सकाळचा मी ना जे बटाटे उकडले होते ते रेसिपीसाठी होते. तर ते तुम्हाला रेसिपी येऊन जाईल शॉर्ट व्हिडिओमध्ये. पण आता मी सकाळी नाश्ता करते. आमच्याकडे नाश्ता नसतं, जेवण असतं. आणि बऱ्याच जणी नावंसुद्धा ठेवतात. तर ते का नावं ठेवतात मला कळत नाही आहे. आता माझ्याकडे मी सकाळी सकाळी ही मुळ्याची भाजी करते आहे. तर मुळ्याचा फक्त पाला आहे. त्याच्यामध्ये म्हणजे मुळा असतो ना अख्खा, तो नाही आहे. फक्त पाला आहे आणि तो पण एकदम नाजूक नाजूक असा कोवळा मी शेतकऱ्यांकडून घेतला होता. तो आहे, फक्त चिरला आहे. त्याच्यामध्ये मी फक्त कांदा, मिरची आणि मीठ इतकंच साहित्य टाकलं आहे, बाकी काही टाकलं नाही. लसूण नव्हता, नाहीतर लसूण टाकला असता. म्हणजे मुळ्याची इतकी साधी भाजी, त्याच्यात मी फक्त मीठ, मिरची आणि कांदा इतकंच साहित्य टाकलं होतं. पण मुलांनासुद्धा इतकी ती भाजी आवडली ना, तर "आई तू हे रोज करत जा." म्हणजे प्रत्येक पदार्थ केला की "आई तू हे रोज करत जा," असं असतं. आणि काही बायका मला असं नावं ठेवतात, "तू एवढं जेवण का करते?" तर काय उत्तर देऊ सांगा? म्हणजे माझ्या घरात जास्त लागत असताना मी उगाचच तुमचं ऐकून थोडंसं करू का? आणि काय करू त्या थोड्याशा जेवणाचं? इतकी मोठी मी परात घेतली आहे आणि त्याच्यावर आता मी भाकरी करायला घेते.
तर आता मी हे पीठ घेतलं आहे. ते किती घेतलं ते मला माहीत नाही, मोजून नाही घेतलं मी. तर जितकं आपल्याला लागतं आहे तितकं घ्यायचं आणि घट्ट पीठ झालं पाहिजे असं पाणी टाकायचं आणि छान असं मळून घ्यायचं. जितकं जमेल तितकं असं जोर लावून मळून घ्यायचं भाकरीचं पीठ. जर का अंदाज येत नसेल ना तर आधी थोडंसं एकच, आम्ही ना पूर्वी जेव्हा भाकरी करायची मी त्यावेळी एकच भाकरीचं पीठ मळायचं आणि त्याच्यातून मग जे उरलेलं असेल पीठ मग प्रत्येक वेळी एक भाकरीचं पीठ असं मळायची मी. तर परत आधी जास्त पीठ एवढं लागायचं नाही, एवढ्या भाकऱ्या लागायच्या नाही, त्याच्यामुळं एक एकच अशी भाकरी करायचो. पण आता माहिती आहे मला की किती भाकरी लागणार आहे, मग किती पीठ लागणार आहे, तर मी तेवढंच पीठ मळून घेते. तर आता माझं हे जे ज्वारीचं पीठ आहे ना ते येतं ना असं होतं कधी कधी. मला असं म्हणायचं होतं की जे आपण पीठ दळून आणतो ना तर कधी कधी ते पीठ खराब येतं, म्हणजे त्याच्या भाकऱ्या ज्या आहेत ना त्या फाटायला लागतात. पहिलीच भाकरी आहे ना ती सुद्धा फाटायला लागते. म्हणजे असं नाही, जेणेकरून की बघा आपण जेव्हा चांगलं पीठ असतं ना आपलं, तर ती शेवटची भाकरी, जे आपलं पीठ जर जास्त दिवस टिकलं तर ते शेवटची भाकरी फाटायला लागते ना, तशी ही भाकरी सुरुवातीचीच भाकरी फाटायला लागते. म्हणजे आपल्याला पीठ आहे ना ते बरोबर येत नाही. ते का असं होत असेल मला माहिती नाही, आपण कितीही चांगल्या क्वालिटीची ज्वारी घेतली तरीसुद्धा. मग याच्याचसाठी मी काय करते, असं होऊ नये मग त्यासाठी मी काय करते, 4 किलो जर ज्वारी घेतली ना तर त्याच्यामध्ये मी 1 किलो तांदूळ टाकते, जेणेकरून आपली भाकरी फाटतच नाही आणि भाकरी इतकी छान होते ना की न खाणारे मुलंसुद्धा भाकरी खातील. तर माझ्या मुलांनासुद्धा असं होतं, कधी कधी भाकरी नको असते पण तरीसुद्धा ते ना एकदा का भाजी बनली ना आणि भाकरी बनली की लगेच जेवायला बसतात. तर असं आहे. तर तुम्हीसुद्धा ना 4 किलो ज्वारीमध्ये 1 किलो तांदूळ नक्की टाकून बघा, तुमची भाकरी कधीच फाटणार नाही. आणि लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्ये ना म्हणजे व्यवस्थित असं ना सांगायला वगैरे मिळत नाही. तर मग मुली विचारतात ना की हे असं का तसं का, मग आता तुमच्यावर जे काही प्रश्न असतील ना तर त्याची मी उत्तरं तुम्हाला देत जाईल लॉंग व्हिडिओमध्ये. तर आता आधी व्हिडिओला व्ह्यूज यायचे नाहीत ना, मग मूडच होत नाही व्हिडिओ बनवायला. तर चला आता व्हिडिओला व्ह्यूज येत आहेत आणि तुम्ही खूप छान 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 प्रश्न पण विचारता, मग मला पण छान वाटतं आता सांगायला. मग आता तुम्ही जे काही विचाराल ना तर मी डिटेल व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देत जाईल. आता मला पण छान वाटतंय की आता डिटेल व्हिडिओ आपण केली पाहिजे. तर आपली ही भाकरी जी आहे ते बघा किती मोठी झाली आहे, ही तव्यावरती एवढी मोठी भाकरी बसणार. तर आता मी भाकरीत टाकून घेते. म्हणजे व्हिडिओ करताना तुम्हाला मी सांगितलं, मला ना व्हिडिओ बनवताना कोणच मदतीला नसतं, त्याच्यामुळे मग मला स्वतःच करावे लागते. तर मी ना, मला अशी सवय आहे, भाकरी मी डायरेक्ट अशी टाकते, मी ना अशी नाही टाकत. तर पहिल्यापासून जशी सवय लागली ना अशी सवय लागली आहे मला. तर ठीक आहे, तर मी जरा असं जास्त पाणी टाकलं. आता बघा जो पहिल्यापासून करतो ना स्वयंपाक, ज्याला येतो जमतो, मग ते ना कितीही पाणी टाकू दे, कितीही काही टाकू दे, तर त्यांना ना ते बरोबर माहिती असतं की आता आपण कुठे काय ॲडजस्ट करायचं. पण नवीन जे असतात ना तर त्यांना ना कळत नाही, आता मी काय करू, आता जास्त पाणी टाकलं आता काय करू. काय नाही, हात फिरवायचा होऊन जातं. आणि हात आहे ना पटकन भाकरी टाकल्या लगेचच्या लगेच हात फिरवून घ्यायचा, नाही तर काय होईल, हाताला चटका बसेल. म्हणून पटापट करायचं भाकरी टाकल्यावर. नाही तर म्हणतात ना आधी हाताला चटके आणि मग मिळते भाकरी, ते हाच चटका बसतो. आता आपली भाकरी इथे होते, भाकरी इथे भाजली जाते, तोपर्यंत आपला हा जो गोळा आहे ना तो आपण छानपैकी रगडत बसायचा. आणि हां, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला जर तुमची भाकरी जर का फाटायची नाही वाटत, म्हणजे सगळ्यांनाच असं वाटतं की बाबा माझी भाकरी फाटू नये, तर काय करावं, तर हेच करायचं की ज्वारीच्या भाकरीमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं. पीठ किंवा ज्वारी दळतानाच, म्हणजे समजा की तुम्ही 5 किलो आणताय ना तर 4 किलो तांदूळ आणा, 4 किलो ज्वारी आणा आणि 1 किलो तांदूळ. 1 किलो जरी टाकलं ना तरी भरपूर होतं, तुमची भाकरी अजिबात फाटणार नाही. ठीक आहे. तर आता बघा आपली भाकरी उलटवल्यानंतर तरीसुद्धा मी भाकरी इथे माझं पीठ जे आहे ना ते मी मळतेच आहे. तर आता ह्याच्यामध्ये सुद्धा ना व्हिडिओ मोठी होऊन जाईल. तर मी आता ट्राय करणार आहे इथून पुढे तुम्हाला छान छान, म्हणजे माझी रेसिपी जी तुम्हाला बघायला आवडते तर ते मी टाकणार त्याच्यामध्ये. तर मला पण ना जास्त असं काहीतरी वेगळा विषय काढून बोलायला मला पण आवडत नाही. तर आपलं जेवणाबद्दल काय असेल ना तर तुम्ही मला विचारा, मग मी तुम्हाला सांगत जाईल. ठीक आहे. तर बघा ही भाकरी पण आपली इथे वळली जाते, तोपर्यंत आपली भाकरीसुद्धा शिजते आहे आणि गॅस पण तुम्ही बघताय गॅसची फ्लेम मोठीच आहे. तर असा आपला स्पीड. तर लगेच घाबरू नका. मला खूप मुली आहेत ते कमेंट करतात की मला नाही येत गं एवढी फास्ट भाकरी, पण येईल ना हळूहळू.
एवढं काय नाही, मला तरी कुठे येत होती सुरुवातीला. सगळेच काय आधीपासूनच त्यांना येतच असं काही नसतं. तर मला तर माझं लग्न झालं तेव्हा सुद्धा मला भाकरी येत नव्हती, कारण माझ्या माहेरी भाकरी कुणीच खायचं नाही, त्याच्यामुळे मला नव्हती येत भाकरी. माझं लग्न झाल्यानंतर मी शिकले. तर माझ्या मोठ्या नणंदबाई आहेत, त्यांनी मला भाकरी शिकवली. तर ही झाली आपली भाकरी. आता म्हणतात ना, आपण लग्नाच्या आधी कितीही आपल्याला सगळं काही येत असेल तरीसुद्धा बऱ्याच गोष्टी आपण लग्न झाल्यावर शिकतो, है ना. मग तेव्हा आपण ना एकदम मनापासून शिकतो, बाबा आलंच पाहिजे आपल्याला कोणी नावं ठेवली नाही पाहिजे. अरे बघा, आता ही तरी माझी भाकरी थापून झाली, तरीसुद्धा अजून भाकरी शिजली नाही आहे. आणि गॅसची फ्लेम माझी छान बऱ्यापैकी मोठी आहे. आणि तोपर्यंत आता मी बघते भाजी झाली आहे का. तर आता भाजीसुद्धा होत आली आहे. आणि भाजीमध्ये तुम्हाला दिसत आहेत तुम्ही भरपूर देठं घेतलेत. जर का आपण मुळा घेऊ शकतो तर त्याची देठं का नाही घेऊ शकत. तर देठं छान, म्हणजे जी भाजी आहे ना गावठी होती. मी तुम्हाला घेताना दाखवलं होतं व्हिडिओ, पण म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी जेव्हा भाजी घेत होते तेव्हा. तर त्याला मुळा नव्हता आणि भाजी एकदम टवटवीत अशी. शेतकरी आहेत ना, ते एकदम ताजी ताजी काढून आणतात ना, तर तीच आम्हाला मिळते. तर मग त्याचं देठं घेतली तरी काय हरकत नाही. तर बघा, अजूनपर्यंत पण माझी ही भाकरी शिजलेली नाही, म्हणजे पाटून असे डाग वगैरे नाही पडले. तर तुम्हाला ना मी ती जवळून व्यवस्थित दाखवते. तर ही आहे भाकरी आणि अजून बघा शिजली नाही. तर मी आता तिला उलटवून घेते. ठीक आहे. तर आता ही भाकरी आपली अजिबात हात वगैरे न लावताच भाकरी फुगून जाईल. आणि ही जी वाफ असते भाकरीचं एवढं काय नसतं, म्हणजे भाकरीचा चटका नाही बसत या वाफेचा, पण चपातीचा बसतो. तर आता ही माझी भाकरी आहे ती छान फुगली, पण ती इतकी चांगली नाही फुगली. चला तर मग आपण दुसरी भाकरी करूया. तर ही भाजू दे चांगली. तर अशा पद्धतीने ही भाकरी माझी झाली आहे. आणि जर का आपण गॅसवर जर भाजली तर इतकी पटकन फुगते ना, मग ती कशी पण भाकरी असू दे. मी जेवण आधी वाढून घेते आणि भाकरीनी थोडी, ही पहिली भाकरी आहे ना माझी, ती थोडीशी कडक होणार आहे, कारण की मी आधीपासूनच ना गॅस स्लो करून ठेवला होता. तर आता आधी मी वाढून घेते. तर बघा, माझ्या घरामध्ये ना असं ना जेवणाचे काही नखरे नसतात, की भाजी अशीच झाली आहे तशीच झाली आहे, कुणीही नावं ठेवत नाही. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं तर आमचं जेवण खूप साधं असतं. मी याच्यामध्ये कोणतंच काहीच असं टाकत नाही, काहीच वापरत नाही मी वेगळं. त्यात शेंगदाण्याचा कूट, लसूण वगैरे मी काहीच वापरलं नाही. चला तर मग झालं माझं हे. आणि काल मी शॉर्ट व्हिडिओमध्ये जी लेमन कलरची साडी नेसले होते त्याला इतका छान रिस्पॉन्स मिळाला, त्याबद्दल सुद्धा थँक्यू. आणि बऱ्याच ताईंचे त्या साडीबद्दल प्रश्न पण आहेत की त्या साडीचं कापड कोणतं आहे वगैरे. तर मी या व्हिडिओमध्ये ते सगळं दाखवलं आहे. आणि काही ताईंना रेग्युलर जी डेली यूजच्या साड्या आहेत ना, तर त्या हव्या होत्या, तर ते सुद्धा मी याच्यामध्ये दाखवल्या आहेत. खूप चांगल्या क्वालिटीच्या साड्या आहेत सगळ्याच. मी साडी आणताना क्वालिटी एकदम चांगली बघून आणली आणि सॉफ्ट अशा साड्या आणलेल्या आहेत. तर तशा मी त्या सगळ्या साड्या तुम्हाला दाखवणार आहे. काही डाऊट असेल ना तर ते सुद्धा तुम्ही विचारलं तर चालेल. आणि आज तशीच गंमत झाली की प्रथमेश आधी थोड्या आधीच ना जास्त साड्यांची ऑर्डर होती, तर त्या देऊन आला. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट असं म्हणजे एमर्जन्सी साड्यांची पण ऑर्डर आली. मग त्याला आता परत 2 साड्या द्यायला जायला लागणार. म्हणजे आधी जर का अर्धा तास आधी ऑर्डर आली असती तर त्याच्यात त्यासुद्धा साड्या एक संगती गेल्या असत्या ना. तर असं होतं आहे, थोडंसं डबल काम पडतं आहे मुलांना. तर अशा पद्धतीने आता माझं तोपर्यंत तर तुमच्याशी गप्पा मारत मारत माझा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपली जी भाकरी आहे त्याच्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण वगैरे व्यवस्थित झालं तर भाकरी छान फुगणार. तर झालं, आता आपली भाकऱ्या झालेल्या आहेत.
भाकरी जेवण काही केलं की लगेच गॅस तो लगेच खराब होऊन जातो, मागे पुढे सगळा. तर आता ते करून घेते व्यवस्थित. तर मी हे सगळं कसं साफ ठेवते, तर हे असं आहे आमच्याकडे ना, सतत जळमट चालूच असतात. हे जळमट रोज काढावी लागतात. मुलं बघा त्यांची मेहनत किती डबल टिबल चालू आहे. म्हणजे आता सकाळी कॉलेजला जाणार, तिकडून नंतर मग क्लासला जाणार, तिकडून मग पूर्वा फुटबॉलला जाणार. मग फुटबॉलवरून ती रात्री खूप उशिराने येते, 7:30-8 वाजता ती येते. त्याच्यानंतर ती तयारी करते, मग ती गरबा खेळायला जाते. मग रात्री 12 वाजता परत घरी येते. मग तिथे परत मग चहा नाश्ता जेवण जे काय असेल ते. त्यानंतर परत सकाळी लवकर उठायचं आणि परत त्यांच्या कॉलेजला जायचं. पण गरबा खेळणं खूप गरजेचं आहे. काल मुलांना गरब्यामध्ये ट्रॉफी मिळाली, प्रथमेश पूर्वाला. आता आज कदाचित प्रणवला मिळेल. हे धुतलेले कपडे सुकायला टाकायचे आहेत, धुतलेले कपडे. आणि या साड्या आहेत ते दाखवायचे आहेत म्हणून काढून ठेवल्यात गॅलरीत. आणि फुलं बघा किती फुलं आली आहेत, ती मी आता काढते. इतका छान सुगंध येतोय ना गॅलरीमध्ये. अजून दुसरी कुठलीच फुलं नाही आलेत. मनी प्लांट पण एवढा छान झालाय ना, मागे वगैरे खूप मस्त झालाय. आणि ही आपली फुलं. आणि हा एक गुलाब आलेला आहे, तो पण काढून घेते नंतर. बाहेर फुलं आलेत, तर मी आता एक फुलं आहे ते देवांना अर्पण करून घेते. हे मी माझी ही सेवा. बरोबर 4 फुलं आलेत देवांसाठी. चला एक आलं असतं तर चला स्वामींना एक ठेवते. तर स्वामींना नैवेद्य दाखवलंय. पूर्वा ही अशी का बसली आहे ग, डिप्रेशनमध्ये बसल्यासारखी बसलेली असते. लिलीची लिली, ए बाळा लिली. तर आपल्या ह्या 2 साड्या आहेत त्यात चालल्यात. प्रथमेश कुरिअरमध्ये सोडायला चाललाय. तर ही आपली नथ साडी आहे, ती खूप ट्रेंडमध्ये आली, खूप जणींना खूप आवडली. कलरच खूप छान आहे त्याचा. आणि हा एक कलर जो एकदम लाईट असा पोपटी कलर आहे. आज मी सुद्धा ही साडी नेसणारच आहे, मग मी दाखवेल परत एकदा. आणि ही एक साडी जा बाबा जा एकदाचा. तर त्याला तसंच बाहेर पण जायचंय, तर तो चाललाय कुरिअरमध्ये द्यायला. तू मुझे 35 मिनट बाद कॉल कर. हाँ मैं ये मेरा सैमसंग का नंबर है, ये मुझे कॉल कर. हे कुठे ठेवला बॉक्स परत? त्याच्या आतमध्ये ठेव. कुठला ठेवायचा आहे? दोन्ही पण. तर तुला सगळं व्हॉट्सअपवर ॲड्रेस वगैरे पाठवलेला आहे. नाही बसत ते, बाहेर ठेवायला नाही मला. बाबा इरिटेट झालं मला 2 मिनिटात. मग लेहंगा भेटला का नाही तुला दुसरा? हाच आहे तो दुसरा. बोल. हे ताई स्कूटी घेऊन जाऊ का ग मी? हमको क्या है, हमको आने से पहले हम पहुंच जाएगा. तर बऱ्याच जणींना माझी ही साडी खूप आवडलेली आहे, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगते. तर हे ना लिलन कॉटन आहे आणि हे बेस्ट क्वालिटीचं लिलन आहे बघा, एकदम सॉफ्ट असं. तर याला गोंडे आहेत पदराला आणि लेहरिया पॅटर्नमध्ये आहे. हे बघा लेहरिया पॅटर्नमध्ये आहे, एकदम छान असे गोंडे आहेत. आणि ते गोंडेसुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत. आणि पदराला हे असं पायपिंग आहे, मोठी अशी पायपिंग आहे. आणि लेहरिया पॅटर्नमध्ये आहे. आणि कोणता कलर आहे, तो एकदम लाईट लेमन कलरचा आहे. आणि त्याच्यावर पिंक आणि ऑरेंज कलरचा लेहरिया पॅटर्न आहे. तर अशी ही साडी आहे आणि बेस्ट क्वालिटीची लिनन कॉटन आहे. तर याची जी किंमत आहे ही 799 इतकी आहे. तर आणि काही ताईंना ना डेली वेअरच्या साड्या हव्या होत्या, तर ते मी दाखवते तुम्हाला आता. तर पावसामुळे पावसाचं जे वातावरण आहे त्याच्यामुळे पूर्ण घरात काळोख होऊन जातं. तर मग आता बाहेरच दाखवते त्या गॅलरीमध्ये. तर ही एक आपली साडी आहे
हे बघा, छान अशी डेली वेअरची साडी आहे. तर ही बघा, ही अशी आहे हां. पूर्ण साडी अशी मोरपंखी कलरची आहे आणि ही खाली अशी बॉर्डर आहे आणि याला अशी बॉर्डर असणार बघा, थोडीशी काट आहे आणि छानसा पदर पण आहे याला. आणि याच्यामध्ये ब्लाऊज पीस सुद्धा आहे. तर याच्यामध्ये 2 कलर आहेत, ते तुम्हाला दाखवते. तर हा आहे याचा पदर. तर पदराला ही अशी बॉर्डर आहे आणि हा पदर आहे बघा, हा आहे पदर. आणि ही साडी शिफॉनची आहे, शिफॉनमध्ये आहे. खूप सुंदर अशी सॉफ्ट साडी आहे. आणि याचा जो ब्लाऊज आहे ना तो बघा, तो रेग्युलर, हे बघा, हा प्लेन म्हणजे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये ही साडी आहे. तर हा त्याचा ब्लाऊज आहे बघा, हा असा ब्लाऊज असणार आहे. जसा पदर आहे तसाच ब्लाऊज आहे. तर ही झाली एक. तर याच्यामध्ये 2 कलर आहेत. तर हा एक कलर झाला आणि ही अबोली कलर, याचाच बरोबर विरुद्ध कलरचा असा हा आहे. हे बघा, ही अबोली कलरची खूप सुंदर साडी आहे. एकदम सुंदर अशी साडी आहे, अबोली कलरची. खूप सुंदर कलर आहे आणि त्याची ही अशी बॉर्डर आहे. मी याच्या आधीसुद्धा ह्या साड्या दाखवल्या होत्या आणि बऱ्याच ताईंना त्या आवडल्या आणि त्यांनी ते घेतले. तर हा अबोलीच कलर आहे, तो भरपूर चालला होता. आणि हा मोरपंखी कलर. आणि मी जे पण कलर आणलेत ना, तर सगळ्या लेडीजना जो आवडेल तोच कलर मी आणला आहे. तर हा आहे, याला पण बॉर्डर आहे. याच कलरचा तुम्हाला पदर असणार आणि ब्लाऊजसुद्धा असाच कलरचा आहे. ठीक आहे. तर ही एक आहे. तर या 2 साड्यांची किंमत 550 आहे. तर तुम्हाला 550च्या वर कुरिअर चार्ज वगैरे द्यायची गरज नाही आहे, कुरिअर चार्ज लावणार नाही. ठीक आहे. तर आणखी ही एक साडी, ही एक साडी आहे. याला सॅटिन बॉर्डर आहे आणि सॅटिन बॉर्डरच्या वर ही जी शिमर पॅटर्न आहे, शिमर पॅटर्न आहे बघा. आणि तो काय वरून लेस लावलेली नाही आहे, त्याला शिमर पॅटर्न आहे. आणि आत्ता ही साडी ट्रेंडमध्ये आहे बघा. ही साडी आत्ता ना खूप ट्रेंडमध्ये आहे. तर मी त्याच्यातल्या भरपूर साड्या आणल्या होत्या. तुम्ही पाहिल्यात, मी गणपतीमध्ये ती नेसली होती, ती लेमन कलरची होती, ती सुद्धा भरपूर गेली. आणि त्याच्यासोबत आणखीन कोणती पिंक कलरची होती, ती सुद्धा भरपूर गेली. आणि ही सगळ्यांची फेवरेट साडी. त्यातल्या ना आता हा एकच उरला आहे. परत आणखीन ऑर्डर असेल तेव्हा मी आणखीन आहे. तर हा एकच कलर आहे आत्ता सध्या. ठीक आहे. हां, याची किंमत तर ही सुद्धा तुम्हाला 550 मध्ये घरपोच मिळून जाईल, कुरिअर चार्ज लागणार नाही. आता ही आहे, ही सुद्धा डेली वेअरची साडी आहे. खूप 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 सुंदर साडी आहे. तर मी तुम्हाला त्याचं पॅटर्न दाखवते. हे बघा, हे असं नाही, याच्यामधून एवढं कळणार नाही, पण साडी इतकी सुंदर आहे ना, म्हणजे ज्या पण साड्या आहेत त्या तुम्हाला दिसताना व्हिडिओमधून कदाचित कशा दिसतील मला माहीत नाही, पण मी नंतर मी स्वतः व्हिडिओ बघते ना, तर मला कळतं की खूप सुंदर दिसत आहेत साड्या. तर हे बघा, त्याच्यावर ना शिमर पॅटर्न आहे. त्याच्यावर अशी छान 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 फुलं आहेत आणि त्याच्यावर शिमर आहे, हे धुवून जाणार नाही. तर ही साडी अशी आहे. तर हे बघा, आणि याच्यावर, आणि ही जी साडी आहे ना, ही साडी ही फक्त सिंगल कलरमध्येच येते, याच्यामध्ये वेगवेगळे कलर येत नाहीत आणि पॅटर्न सुद्धा हा एकच येतो. तर ही सुद्धा साडी भरपूर ताईंनी घेतलेली आहेत. तर बघा, ही साडी आहे ना, तर याचा हा ब्लाऊज असा आहे. तर म्हणजे जो आपला सिल्क असं ना, सिल्कचं कापड, त्याचं हा ब्लाऊज आहे. आणि तो सुद्धा ना असं कडक सिल्क नाही आहे. तर असं छान ही साडी आहे. आणि ही सुद्धा शिफॉनची आहे, सॉफ्ट शिफॉन आहे. तर याची किंमत 650 इतकी आहे. ही सुद्धा रेग्युलर तुम्ही वापरू शकता, डेली वेअरसाठी सुद्धा, बाहेर कामाला जाण्यासाठी, मुलांना शाळेत सोडण्यासाठी खूप छान साडी आहे. तर मी तुम्हाला वाटतं मी घाई दाखवते, तर तसं घाई वगैरे काही नाही आहे. कारण मी ना याच्या आधी दाखवली होती ना, म्हणून. तर याच्या आधीसुद्धा मी 2-3 वेळा मी दाखवल्यात या साड्या. तर जरा परत ताईंना बघायचं आहे तर दाखवली पाहिजे, तर मग मी परत दाखवते. तर घाई वगैरे करत नाही आहे. तर तुम्हाला आता ही नवीन दुसरी साडी दाखवते. ही साडी नेसल्यानंतर इतकी सुंदर दिसते ना, तर म्हणून मी ना एकदम सुंदरच कलर आणलेले आहेत. तर तुम्हाला मी याचं कापड ना असं वेगळं कापड आहे. हे बघा, या साडीमध्ये ना, या कापडामध्ये बघा अशी शाईन येते ना, तसं हे नवीन अशा पद्धतीचं कापड आलं आहे. आणि याचा कलर पण बघा,
वाईन कलर आहे. वाईन कलर सध्या ट्रेंडमध्ये आहे, सगळ्यांनाच आवडतो हा वाईन कलर. म्हणून मी हे जे वाईन कलर आहेत ना ते मी खूप आणले होते आणि खूप गेले. हा एक कलर आणि हा एक पिंक कलर, तर तो सुद्धा तुम्हाला दाखवते. तर हा वाईन कलर आहे, तर तुम्हाला दाखवलं मी. याला बॉर्डर आहे हां, आणि याच्यावरती ना प्रिंट आहे, खडी प्रिंट. आणि जी साडी आहे ना ती तुम्हाला सांगते खूप सुंदर साडी आहे ही. याला ना शायनी असं कापड आहे आणि वेगळ्याच पद्धतीचं कापड आहे. जी आत्ता ही जी साडी आहे ना, हे कापड जे आहे ते डोला सिल्कमध्ये आहे. तर ही डोला सिल्कमध्ये 2 कलर आहेत. तर ही बघा, एक वाईन कलर आहे आणि एक ही पिंक कलर आहे. तर ही पिंक कलरसुद्धा खूप छान दिसतो. आणि पिंक कलर मला आत्तापर्यंत ना माझ्याकडून खूप गेलेले आहेत, कारण की सगळ्यात ताईंना पिंक कलर खूप आवडतो. तर पिंक आणि वाईन कलर, मग त्यासाठी ना मी हेच 2 कलर खूप आणले होते. मोरपंखी पण आणले होते, पण ते पण गेले. तर आता हेच राहिलेलं आहे. तर ही डोला सिल्कमध्ये आहे, खूप सुंदर आहे. हे सुद्धा नवीन पॅटर्न आले, ठीक आहे. तर हे बघा, ही आहे डोला पॅटर्नची पिंक साडी. ही अशी दिसेल, पण खरं ती अशी दिसणार नाही, खूप सुंदर दिसेल. मी कदाचित उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच ती नेसून दाखवेल. तर मी तुम्हाला एक आजच्या व्हिडिओमध्ये ना माझी ग्रे कलरची जी महालक्ष्मी सिल्क साडी आहे ना, तर त्याचं माझं जे हॅपी कस्टमर आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही खूप जण साड्या घेतात, पण आहे ना ते व्हिडिओ करत नाहीत. काही ताई आहेत त्या, तर प्लीज जर का तुम्हाला साडी आवडली आहे तर व्हिडिओ करून पाठवा प्लीज. तर आज व्हिडिओ बनवून म्हणजे नेसून पाठवा, पूर्ण बोल. कशाला नेसून पाठवा, कोण नेसून वगैरे नाही पाठवा. तुम्ही ना साडी म्हणजे जेव्हा उघडून बघाल तुम्हाला ती खूप आवडेल, तर तुम्ही त्याचा व्हिडिओ करून पाठवा. तर प्लीज रिक्वेस्ट. तर आज मी माझ्याकडे आहे हॅपी वेगळ्या याच्यात ठेवले तू पेपर. हां जाऊन मला काय फरक पडतोय. तर ही आहे डोला सिल्कची साडी, खूप सुंदर साडी आहे. याची प्राईस मी तुम्हाला सांगितली नाही. तर ही डोला सिल्क आहे, ही 650 इतकी याची किंमत आहे. तर तुम्हाला कुरिअर चार्ज लागणार नाही. 650 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच मिळून जाईल ही साडी, ओके. तर ही आहे डोला सिल्कच्या 2 मी तुम्हाला कलर दाखवले. तर हे आता आपल्याकडे आहे. आणखीन कुठली साडी आहे तर मी तुम्हाला नंतर दाखवेन. तर आता मग आणखीन जे काही व्हिडिओ आहेत ते आपण परत जो काय आहे ना तो पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आणखीन काय माहिती आहे का, बऱ्याच ताईंचा काही गैरसमज झाला की, आणि काही बॅड कमेंट पण करतायत की जे मी परवा नाही का व्हिडिओ केला होता की मित्राचं जे नवमीचं जेवण होतं, तर तेव्हा मी आदल्या दिवशी म्हणजे अष्टमीला पण स्वयंपाक केला आणि दुसऱ्या दिवशी मला परत करावं लागला. काय झालं माहिती आहे का, असं सगळेजण करतात. मला माहिती आहे की अशी आपण कोणी चुकी करू शकत नाही, पण काय असतं जास्त करून आमच्या घरामध्ये जे काय कुठला पण काही सण असेल ना, मी कधीच कॅलेंडर बघत नाही. तर मिस्टरांनी बघितला, तर त्यांनी बघितलं आणि ते आपले मस्त चष्मा बिष्मा घेऊन बसले होते आणि त्यांनी बघितलं, अगं परवा आहे बरं का अष्टमी, नवमी आहे बरं का, तेव्हा करायचं आहे बरं का. मग त्यांनी माझ्या मागे 2 दिवस झाले लागले, आणलं का गं सामान, आणलं का गं सामान. म्हटलं हो आणलं. आणि त्यांनी सांगितलं बरोबर त्याच दिवशी आहे म्हणून, मग मी त्याच दिवशी केलं. तर मी त्यासाठी कॅलेंडर नाही बघितलं. आणि असं तर सहज कोणाबरोबर पण होऊ शकतं, तर तसं माझ्याबरोबर पण झालं. तर असं काय नाही की खोटं काय बोलायचं, याच्यामध्ये काय खोटं बोलण्यासारखं. आणि बायका असं खूप करतात की प्रत्येक गोष्टीला खोटंच बोलत असेल. काय असल्या फालतू गोष्टीमध्ये काय खोटं बोलायचं. केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं. मी एवढ्या गोष्टींचा विचार नाही करत. एवढ्या गोष्टींचा आपण जर विचार करायला लागलो तर जगणंच मुश्किल होऊन जाईल. तर असं आहे. तर काय खोटं बोलायची मला काही गरज नाही आहे. शेवटी मी 2 वेळा मला स्वयंपाक करावा लागला, तो करावा लागला. तर ठीक आहे चला मग. तर पहिल्या दिवशी मग मला खूप छान वाटलं की बाबा पहिल्या दिवशी मी फक्त नैवेद्य वगैरे केला होता. आणि याच्या आधी सुद्धा नैवेद्यच करायची आणि सवाष्ण जेवायला बोलवायची नाही, पण ते माझ्या शेजारजी आहेत. आणि मी व्हिडिओ पाहिला ना त्याच्यामुळे मला कळलं. आणि काही ताई बोलत होत्या की जेव्हा खूप जण बोलत होते मला की जर का सासरे गेले ना नंतर की मग नंतर सासूबाईंचं आणि त्यांचं सोबत करायचं, तर नवमीला नाही करायचं. तर काय ना, माझी आई जेव्हा होती तेव्हा माझ्या सासूबाई गेल्या, तर तेव्हा माझे जेव्हा सासरे गेले तेव्हा माझ्या आईने मला सांगितलेलं की आपल्याकडे आता तुझ्या ज्या सासूबाई आहेत त्यांचं नेहमी नवमीलाच करायचं, नंतर सासरे गेलेत तर त्यांच्यासोबत आता नाही करायचं, तर त्यांचं तुला नेहमी वेगळंच करावं लागणार. हे मला माझ्या आईने सांगितलेलं. म्हणजे आमच्याकडे पण तीच पद्धत आहे, तर मग मला तीच करावी लागणार, ओके. तर हे माझ्या लक्षात नव्हतं की म्हणजे आईने सांगितलं होतं ते वेगळं करायचं, मग ती मी वेगळं करते.
पण त्याबरोबर ना सवाष्ण करतात ते ना प्रत्येक महिन्याला करतात हे आम्हाला माहिती होतं. म्हणजे एक वर्षभर, एक महिनाभर करतात, वर्षभर करतात ना, प्रत्येक महिन्याला त्याच दिवशी जेवण करतात. तर ते आम्ही केलेलं. पण प्रत्येक वर्षी आता नवमीला सवाष्ण जेवायला बोलवतात, मग तिला साडी चोळी करतात हे मला माहीत नव्हतं. तर ते मला नव्याने कळलं. तर मला असं वाटलं की चला जाऊन देणार केलं तर काय फरक पडतो ना, म्हणून मी ते केलं. ठीक आहे. तर तुमच्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर मिळाले असतील. दाखव मागे जा बरं. हां, कालचा लेंगा होता ना तो सुद्धा मी शिवलेला होता आणि हा सुद्धा मी शिवलाय. झालं का? आले ते लोक. प्रणव कॉल कर त्याला. किती वेळाने याल? किती वाजता चालू होतो ग गरबा? 8:30 वाजता चालू होतो, पण 9 सव्वा 9 पर्यंत चालू होतो. मागे जा तिकडं. काय बोलला? सव्वा काय? 9:15 वाजेपर्यंत चालूच होत नाही तिथलं. चल मग. हा, म्हणजे 1-1.5 तास तरी खेळायला भेटेल. हां ठीक आहे, मग जावा. हां जा. प्रथमेश बघू दे पतू कसं तयार झालाय, बघू दे. मागे जा बरं. अरे वा वा वा. ब्रेसलेट घातलंस का? जावा जावा. नाही दिसत त्याचं कॉलिंग येते. कॉलिंग म्हणजे काय का नाही लागत आहे ना? फोटो काढू का? नाही. अच्छा ओके, जावा.